मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली आहे। जी 3 मजली इमारत कोसळून एका कामगाराचा जीव गेला आणि 8 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलाय। महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेला हा पूर्णत्वाचा दाखला समोर आलाय। 27 जानेवारी 2023 ला ॲडमिन बिल्डिंगला रेकॉर्ड प्लॅननुसार पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्यात आला। मात्र या दाखल्यात फक्त तळमजल्याचाच उल्लेख आहे। मग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही का, असा प्रश्न बांधकाम विभागाकडे विचारला असता पहिला आणि दुसरा मजला उभारण्यासाठी परवानगी मागण्यात आल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे उपलब्ध नसल्याचं शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितलं। त्यामुळे वरच्या 2 मजल्यांना पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हे यातून स्पष्ट झालंय। आश्चर्याची बाब म्हणजे पालिकेच्या पर्यावरण विभागानं 26 जुलैला सुधारित बांधकामासाठी परवानगी मागितली आणि त्यासाठी 24 तासातच म्हणजे 27 जुलैला पूर्णत्वाचा दाखला देण्याची तत्परता पालिकेच्या बांधकाम विभागानं दाखवली। म्हणजे 3 मजली इमारतीची पाहणी न करताच बांधकाम विभागानं पूर्णत्वाचा दाखला दिला का, असाही प्रश्न उभा झाला। पण अर्थातच प्रशासनाने ह्याचं ओनरशिप घ्यावीच लागेल, जबाबदारी घ्यावीच लागेल। कारण का एखादी वास्तू जर एवढी त्याला परवानगीच नाही अशी होत असेल तर प्रशासन काय करतंय? आणि आजकाल प्रशासन तर आम्हालाच सांगतं, जेव्हा आम्ही मोजणीला विरोध करतो, सरांना अनुभव आहे, मला अनुभव आहे, आमच्या मतदारसंघांमध्ये जेव्हा मोजणीचं येतं तेव्हा आम्हाला सांगतात आम्ही गुगल मॅपवरनं करतो, एवढं तंत्रज्ञान आहे। मग जर एवढं तंत्रज्ञान महाराष्ट्र सरकारकडे आणि देशाकडे आहे तर मग एक इल्लिगल बिल्डिंग होते एवढी मोठी उंचीपुरी, मग काय करत होतं प्रशासन? प्रशासनाला त्या एवढ्या गुगल यंत्रणेतून कळलं नाही इल्लिगल आहे। तर मोशी दुर्घटनेतील सध्या आपण जर पाहिलं तर वरचे 2 मजले उभे कसे राहिले असा सवाल आता उपस्थित केला जातोय। इमारतीचे 2 मजले कसे उभे राहिले, झी 24 तासने काही सवाल उपस्थित केलेत। कोणाच्या परवानगीने 2 मजले उभे राहिले? पूर्णत्वाचा दाखला नसताना कॅन्टीन, कॉन्फरन्स रूम कशी उभी राहिली? त्या जागेवर कामगारांना काम करण्याची परवानगी कुणी दिली?